भारतानं दहशतवाद विरुद्धच्या या लढाईला एक नवं वळण देत ऑपरेशन सिंदूर हे सुरू केलं। ऑपरेशन सिंदूर ही सेना, वायुदल आणि नौदलाची संयुक्त अशी कारवाई होती, ज्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा वापर करण्यात आला। या एकंदरीत संपूर्ण ऑपरेशनमध्ये किंवा कारवाईमध्ये भारतीय वायुदलानं पाकिस्तान आणि पीओके मध्ये असलेल्या 9 दहशतवादी तळांवर लक्ष साधत हे हल्ले केले। एक महत्त्वाची घडामोड या सगळ्या संदर्भातली एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानला 2 धक्के मिळालेले आहेत। भारतानं पाकचं JF-17 आणि F-16 हे विमान पाडलंय। पाकचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा याच कारवाईतनं हाणून पाडलेला आहे। भारतानं पाकचं JF-17 आणि F-16 हे सुद्धा विमान हे पाडलेलं आहे। एक मोठी कारवाई या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यानची पाकचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सुद्धा हाणून पाडण्यात आलेला आहे। खरे तर पाकिस्तान आता रिटेलिएट करेल किंवा कुठेतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल असे जे अंदाज बांधले जात होते, मात्र त्याला सुद्धा मुळासकट हादरे देण्याचा प्रयत्न आता भारतानं या कारवाईच्या माध्यमातून केलेला आहे। पाकचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडण्यात आलाय। त्यामुळे टप्प्याटप्प्यानं भारत ही सगळी कारवाई आखतोय आणि कारवाई करत आहे। एकंदरीतच ग्राउंडवर जाऊन कशी ही संपूर्ण कारवाई होतीये हे आपण टप्प्याटप्प्यात पाहतोय। पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यासाठी अचूक शस्त्रांचा जसा वापर करण्यात आला, तसंच भारतानं पाकचं JF-17 आणि F-16 हे सुद्धा विमान आता पाडलेलं आहे। भारतीय वायुदलानं पाकिस्तान आणि पीओके मध्ये जे 9 दहशतवादी तळ होते तिथेच थेट आपलं लक्ष साधलं आणि अचूक असा मारा केलेला आहे। रात्री 1:30च्या सुमारास ही संपूर्ण कारवाई करण्यात आली। भावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद मध्ये हल्ले करण्यात आलेले आहेत। दरम्यान या संपूर्ण कारवाईनंतर देशभरातनं खरं तर प्रतिक्रिया समोर येतात आणि भारतीय सैन्य दलानं एक्सवर पोस्ट जी केलेली आहे या कारवाईनंतर त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की जस्टिस इज सर्व्ड अशा स्वरूपाची भावनाच त्यांनी भारतीयांसमोर मांडलेली आहे। काय घडलेलं होतं याची सुद्धा पार्श्वभूमी या ऑपरेशनच्या निमित्तानं आपण जाणून घेतली पाहिजे, कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये जो 22 तारखेला झालेला होता, 22 एप्रिलला झालेला होता, जम्मू काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेण्यात आला आणि या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला।